नमस्कार. मी डॉक्टर अनिल मडके, श्वसन विकार तज्ज्ञ, सांगली. आज जे महाराष्ट्राचं बजेट सादर झालं त्यामधल्या आरोग्यविषयीच्या तरतुदी ज्या आहेत त्याबद्दल बोलायचं झालं तर अनेक सकारात्मक निर्णय सरकारने घेतल्याचं दिसून येते आणि बऱ्याचशा योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुलभ व्हाव्यात, किफायतशीर व्हाव्यात आणि गुणवत्तापूर्ण व्हाव्यात आणि त्या तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात. यासाठी आरोग्याच्या सेवा बळकट करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे आरोग्य केंद्र आहे ते सक्षम आणि विकसित करण्याचं ठरवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजच्या काळात जे वेगवेगळे जीवनशैलीचे विकार आहेत त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कर्करोग आहे, मधुमेह आहे, हृदयविकार आहे. या तिन्ही आजारांचं लवकरात लवकर निदान व्हावं यासाठी अगदी ग्रामीण भागात सुद्धा सर्व लोकांच्या किंवा त्यामध्ये जे गट आहेत त्या लोकांच्या तपासण्या अगदी मोफत करण्यासाठी जवळपास 4,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि अर्थात याबरोबर काळाच्या वेगाबरोबर राहण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान हे शासकीय आरोग्य सेवांमध्ये आणून जलद निदान आणि उपचार करण्यासाठी प्रयत्न होत आहे. अर्थात यामध्ये प्रायमरी केअर सेंटर, सेकंडरी केअर सेंटर आणि टर्शरी केअर सेंटर या तिन्ही टप्प्यावर सुधारणांची गरज लक्षात घेऊन त्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. आणि अर्थात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनसामान्यांसाठी ज्या योजना आहेत, महात्मा फुले आरोग्य योजना वगैरे, यामध्ये जवळपास 1,000 आजारांची जादा तरतूद केलेली आहे. म्हणजे आकडेवारीच बघायची झाली तर साधारण 1,356 हे उपचार संकेत जे होते त्याची संख्या 2,399 पर्यंत गेलेली आहे आणि रुग्णालयांची संख्या 1,792 पासून 4,537 म्हणजे जवळपास 2,700नी रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टी सकारात्मक आहेत. एक डॉक्टर म्हणून आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या सर्व गोष्टींची अंमलबजावणी तितक्याच तत्परतेनं, म्हणजे आजपर्यंत सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने व्हावी आणि तळागाळातल्या माणसापर्यंत या सेवा पोहोचाव्यात आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने उत्तुंग भरारी घ्यावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.